नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे मिळून विचार करत असतात की आता हे जे लोकेशन मिळाले त्यांच्यावरती आपण जर काही शोध घेतला तर अगदी गाडीचा नंबर मिळाला, पेनड्राईव्ह मिळालं, पण याच्यात जास्त महत्त्वाची अशी काही गोष्ट हाती आलीच नाही. गाडीचा नंबर मिळून देखील ती खोटी नंबर प्लेट निघाली आणि आपण गाडी शोधूच शकलो नाही. ह्या गोष्टीची खंत पण सायलीला वाटत असते. तर आता लोकेशन मिळाले त्या दोन्ही जागेंवर आपण जाऊन जर पाहिलं तर हा विचार इथे आता अर्जुन आणि सायलीच्या मनात आलेला असतो. ते तिथे बोलतच असतात. तितक्यात तिथे अस्मिता येते आणि कशाबद्दल बोलताय विचारू लागते. मग तिला सगळी माहिती इथे मिळते. तर आता ती खोलीत जाते. मग श्वेता समोर बोलता बोलता बोलू लागते की अर्जुन, सायलीला पेनड्राईव्ह मिळाले, त्याच्यात डाटा रिकवर झाला आहे आणि 1-2 लोकेशन मिळाली आहे जिथे सायली अर्जुन जायला निघाली आहेत. ही गोष्ट कळाल्या खरं तर श्वेताला आता ती गोष्ट आठवते. तिला सचिनने सांगितलं होतं की पेनड्राईव्ह किंवा डाटा रिकव्हरी असं काही शब्द जर ऐकले तर लगेच कॉल करून कळव. एकदम महत्त्वाची माहिती अशी श्वेताच्या हाती आली आहे आणि श्वेताला असं झालं आहे कधी एकदाची फोन करून कळवते, कारण ती माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे सचिनसाठी. आता इथे काय झालं आहे की लोकेशन जे दोन्ही त्यातलं पहिल्या लोकेशनवरती सायली अर्जुन जातात आणि तिथे गेल्यानंतर सगळेजण बघतात इथे तर गुडूप अंधार आहे, झाडं झुडूप आहे, बाकी इथे काही नाही आहे, न लपण्याचं ठिकाण ना काही नाही. उघड्यावरती कसं काय मुलींना डांबून ठेवणार आहे? तर मग आपण काय करायचं? अर्जुन म्हणतो ते दुसरं लोकेशन आहे ना, तिथे जाऊन बघायचं का आपण? तिथे जर काही हाती लागलं तर? आता एवढ्या वेळामध्ये काय झालं, इकडे सचिन आणि याला राकेशला कॉल करते श्वेता आणि त्याच्यातच तिसरा कॉल असतो प्रियाचा. तिघंजण एकत्र मिळून फोनवर कॉलवर बोलत असतात. तर आता श्वेता सांगू लागली की अर्जुन, सायलीच्या हाती एक पेनड्राईव्ह लागलं आहे, त्याच्यामध्ये जे लोकेशन आहे त्याच्यावरती ते आता जात आहेत बघायला काही हाती लागत आहेत का, त्यांच्या हाती जास्तच महत्त्वाची गोष्ट लागली असेल का, सचिनला ती विचारू लागते. पेनड्राईव्हमध्ये नक्की काय काय होतं? तर आता पेनड्राईव्हमधल्या लोकेशनवरच्या मुलींना हलवणं लवकर गरजेचं आहे. मग लवकर कॉल करून तिकडे हालचाल करायला सांगा, असंही सचिनला श्वेता सांगते. प्रिया मात्र आता संतापते. हातून सगळं निघून जाते की काय या गोष्टीची भीती तिला वाटू लागली आणि ती बोलून पण दाखवते. दुसरीकडे आता दुसरं लोकेशन जे आहे एका जुनाट घराचे, कितीतरी वर्ष त्या घरात कोणीही राहायला आलेलं नाही असं ते घर आहे. ते लोकेशन पाहून असं वाटत नाही मुलींना इथे ठेवलं असेल. तर आता सायली आणि अर्जुन सगळ्या गोष्टी नीट पडताळून पाहायचं ठरवतात. जरी इथं कोणी राहायला आलेलं नसेल तर मग उलटं सुमसाम जागेवरतीच तर मुलींना डांबून ठेवू शकतं ना. तितक्या तिथून एक माणूस जात असतो, त्याला विचारणा करण्यात येते की इथे कोणी आहे का राहायला. तर तो म्हणतो कितीतरी वर्ष झाली इथे कोणीच नाही, मला नाही वाटत तिथे कोणी राहत असेल. अर्जुन, सायली आता काही गोष्टींची म्हणजे इकडे तिकडे वाकून वाकून बघत असतात. तर एका पेपर खाली झाकलेली ना गाडी असते, तर तो कागद काढून जेव्हा सायली पाहते ना गाडीचा नंबर, हा तर तोच नंबर आहे जो CCTV कॅमेऱ्यात दिसला होता आणि ही तीच गाडी, याचा अर्थ ह्याच व्हॅनमधून मुलींना घेऊन गेले होते. हे तर आता कन्फर्मच झाले. रंग पण त्या गाडीचा तोच आहे, ब्ल्यू कलर. आता आणखी काय मिळते का म्हणून अर्जुन, सायली इकडनं तिकडनं बघतात. खिडकीजवळ डोकावून पाहतात. खिडकीतनं आतमध्ये एक वही पडलेली असते, तर त्या वहीवरती काही नाव वगैरे असेल तर आपण चेक करूया असं म्हणत सायली अर्जुनला ती वही काही करून मिळवते. तर आता तो एका काय म्हणतात लाकडाच्या साह्याने ते ओढतो आणि ते खोलून पाहतो. तर त्याच्यामध्ये मनूचं अक्षर, मनूचा अभ्यास हा सायलीने घेतला होता हे तिला आठवतो आणि ही बुक मनूची आहे हे सायली कन्फर्म करते. अर्जुन म्हणतो असं कसं, तुला बरोबर माहिती आहे का? तर ती म्हणते हो, कारण हा अभ्यास मी तिला शिकवला आहे, ते तिने लिहिलं आहे माझ्यासमोर. आता खूप महत्त्वाची गोष्ट आता इथे मुलींना ठेवण्यात आलेलं होतं हे कन्फर्म झालेले. घरी मात्र सायली अर्जुन अजून आले नाही म्हणून कल्पना सतत अजून सायली आली नाही म्हणून हे बडबड चालू असते. तर आता तिला चिडवण्यासाठी अस्मिता म्हणते, मम्मा या जगात दुसरे पण व्यक्ती आहे, तुला सायली ह्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरं कोणी दिसत नाही का गं? मी पण तुझ्यासमोर आहे, बाबा तुझ्यासमोर आहे, आम्ही दिसतो का गं तुला? बघ बरं आमच्याकडे बघ, असं म्हणत चिडवू लागते. तर कल्पना म्हणू लागते की काही थट्टा करत असतात, मला तुम्ही पण दिसतात, ते पण दिसतात, सगळे पण दिसतात, पण आता
सायली प्रेग्नेंट आहे म्हणून तिच्याबद्दल मला जास्त काळजी वाटते. याचा अर्थ असं नाही की माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे, तू जास्तच पॉझिटिव्ह होती मम्मा असं म्हणत सायली आपल्या अस्मिता कल्पनाला चिडवू लागते. तितक्यात आता कल्पना बघते की दाराकडे सायली येत असते, थकलेल्या अवस्थेत आहे आणि अर्जुन तिला धरून धरून आणतोय. मग लगेच काळजीपोटी कल्पना म्हणू लागते सायलीला काय झालं, तर ती म्हणते पायात गोळी आली, असं व्हायला नको आहे म्हणत ती लगेच पाणी गरम करून म्हणत श्वेताला सांगू लागते आणि क्रीम पण आणायला लावते अस्मिताला, जी आपल्या सायलीच्या पायाला छान प्रकारे चोळता येईल. आता इथे सचिन प्रियाला भेटायला जातो, घडलेली सगळी हकीकत सांगतो. पेनड्राईव्ह महत्त्वाचं आहे, ते हरवले वगैरे वगैरे. तर आता पुढे काय करायचं, तर माती खाल्लीच आहे असं म्हणत श्वेता आपली प्रिया या दोघांवरती चिडू लागते. तुम्हाला दोघांना लाजा नाही वाटत का, तुमच्याकडनं एक सुईचं काम पूर्ण होत नाही आणि तोंड घेऊन येतात माझ्यासमोर. आता पुढे काय करायचं हा जो प्रश्न आहे ना सचिनने प्रियासमोर ठेवला आहे. तर ती मोबाईल मागते, मोबाईलमधनं आता ती सिम काढते आणि ते सिम चुरगळून मोडून तोडून ती आता इथे आपल्या सचिनला म्हणू लागते की इथून पुढे दर 10 कॉलनंतर तू नवीन सिम वापरायचं, कारण तुझ्यावरती कुणाची बारीक जर नजर राहिली किंवा तू पकडला जाऊ नये याच्यासाठी हीच एक स्मार्ट ट्रिक आहे. आता इथे प्रिया पुढचं प्लॅन सांगू लागते. आपल्या हाती जी मानसी नावाची मुलगी आहे तिला आपण आता वेठीला धरायचं आणि असं दाखवायचं की आम्हाला तुला पळवून आणण्यासाठी सायली आणि अर्जुनने सांगितलं आणि लहान मुली विकतात ना तिथे विकायला पण सांगितलं, हे सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे ती मुलगी जेव्हा कोर्टात जाईल ना त्यावेळेला कोर्टामध्ये ती मुलगी असं सांगेल की मला सायली अर्जुनने विकण्यासाठी पाठवलेलं होतं एका ठिकाणी. म्हणजे केस पूर्णपणे आपल्या बाजूने येईल आणि सायली पुन्हा एकदा या जेलमध्ये पांढऱ्या साडीत दिसू लागेल आणि फिदी फिदी हसू लागते. तिचं त्या राक्षसासारखं हसणं पाहून सचिन म्हणतोय मला ना आता तुझी ना थोडी भीती वाटायला लागली. हल्ली तू जेव्हापासून जेलमध्ये आली ना तर तुझं वागणं विचित्र वाटतंय गं. तर आता इथे त्या दोघांवरती पुन्हा एकदा प्रिया चिडते आणि जेवढं काम सांगितले तेवढं करा असं सांगून दोघांना जायला सांगते. आता आपण इथे पाहू शकतो की कल्पना खरं तर खूप जास्त काळजी करत असते, कारण सायलीच्या पायांना दुखते, तिला सूज वगैरे आली तर तिची काळजी करता करता आता इथे आपण पाहतोय की इथे सगळे घरातली मंडळी तिच्या आसपास फिरू लागतात. आता कल्पना तर स्वतःच्या हाताने ते पायांना चेपू लागते, दाबू लागते. सायली नाही नाही म्हणत असते की आई तुम्ही माझ्या पायांना हात नका लावू, चांगलं नाही वाटत आहे. पण कल्पना म्हणते की नाही तुम्हाला दोघांनाही माझी भाषाच समजत नाही, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते. प्रताप पण चिडतो की इथून पुढे सायलीला कुठल्याही प्रकारचं पेनकिलर घेता येणार नाही, तिला जास्त ओव्हरलोडचं काम नको ना सांगू. इथे अर्जुन म्हणतो की मम्मा तू जास्तच पॉझिटिव्ह होत आहे. त्या दोघांमध्ये वाद व्हायची सुरुवात होणारच. तितक्यात प्रतिभा म्हणते की अगं कल्पना तू जरा शांत हो ना, किती चिडचिड करतेस तू. मग तिला आता जेवायला घेऊन जाते प्रतिमा आणि इकडे सायली म्हणते की आईंसोबत जास्त रागावून बोलायचं नाही, तुम्हाला किती वेळा सांगितले तुमचं भांडण वगैरे नाही आवडत मला. तर आईंसोबत इथून पुढे वाद नका घालू. त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिले, त्यांना जास्त कळतं, त्यांना माझी काळजी वाटते म्हणूनच तू बोलतायत ना बाहेर जाऊ नको. मग अर्जुन म्हणतो तुमच्या दोघींचं तुम्हीच पाहावं, तुला वाटतं माझ्यासोबत यावं आणि मम्मीला वाटतं नाही यावं, तर तुम्हीच दोघींनी ठरवा काय करायचं आणि काय नाही. दोघंजण इथे बोलत असतात. श्वेता त्या दोघांकडे बारकाईने लांबून पाहत असते की हे दोघं केसबद्दल बोलत असतील तर काय बोलत असतील, त्यांच्या हाती काही लागलं का, अशा तिच्या मनात विचार चालू होतात. आणि मग ती इथे तिच्याजवळ येऊन मुद्दामच तिची सेवा करण्याचं नाटक करू लागते. मात्र इथे आपल्या सायलीला एकच विचार मनात गोंगावतोय, तो म्हणजे मुलींचा. मुलींबद्दल विचार करताना ती जास्त भावूक होते. आपल्या मुली कुठे असतील ह्या गोष्टीचा विचार तिच्या मनामध्ये सतत येत आहे. त्यात तिला भेटलेली मनूची आजची बुक आहे, ती गाडी आहे, ते सगळं आठवते आणि आपल्या मुली नक्की कुठे असतील, त्यांना काही झालं तर ह्या गोष्टींनी खरं तर एकदम थरकाप उडलेलं आहे आपल्या सायलीला फार भीती वाटते. चुकीच्या लोकांच्या हातात जर आपल्या मुली गेल्या तर काय होईल ह्या गोष्टीची पण तिला खूप चांगली जाणीव पण आहे आणि तसं होऊ नये म्हणून तिचा जीव सारखा कासावीस होतो आहे. अगदी उडून जाऊ, चालून जाऊ, पळून जाऊ, काय करू आणि काय नाही मुलींपर्यंत पोचण्यासाठी हेच तिला समजेना. तितक्यात तिथे श्वेता येते आणि दिवसभरात काय काय केलं म्हणून विचारपूस करू लागते, पायांना छान प्रकारे मसाज देऊ लागते. सायली नाही म्हणत असते पण ती देतच असते. आता श्वेता तिथे बसून चांगलीच विचारपूस करण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही कुठे गेले, काय केलं, मुलींबद्दल काही कळलं का गं, मला फार मुलींची काळजी वाटते असं
गोड गोड बोलून तिच्याकडनं माहिती काढणार. सायली सांगणारच असते की आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो, तिथे आम्हाला काय मिळालं माहिती आहे का, असं म्हणत असतानाच तितक्यात कल्पना येते आणि म्हणू लागते की पाय दुखायचं कमी झालं की नाही, चल बरं आता जेवण करून घे, असं काळजीने तिला तिथून घेऊन जाते. श्वेताचं बोलणं अर्धवटच राहून जातं. झोप येतं तर स्वप्न पडतं सायलीला. सायली फार काळजीत असते. सायली झोपेतनं उठते आणि आपल्या मनूचा फोटो पाहत म्हणते की मनू, तुला लवकरच आम्ही सोडवू. आणि तिची काळजीपोटी इथे मनूच्यासाठी सायली रडत असते. तितक्यात ना काय झालं, आपली प्रिया आहे ना प्लॅन करते. त्या प्लॅननुसार आता तिने ठरवलं की मनूला बाहेर काढायचं आणि मनू दिसेल अशा ठिकाणी पाठवायचं. तिथे अर्जुन जाणार आणि अर्जुन तिथे गेल्यानंतर त्याला मारून टाकायचं. हा नवीनच प्लॅन, नवीनच गोष्ट प्रियाच्या सुपीक डोक्यातनं उगवली आहे आणि तिने आता ते करण्यासाठी प्रयत्नही केलेले आहे. ज्यावेळेला अर्जुन एकांतात एकटा भेटतो, त्याला मारण्यासाठी प्रियाने पाठवलेले गुंड तिथे जातात आणि त्याला पाठीमागनं वार करत चाकू पाठीतून खुपसून पोटातनं पुढे निघेल अशा पद्धतीने वार करून मारण्यात येतं. आता या सगळ्या प्रकरणाने प्रिया मात्र फार खुशी, ती लाईव्ह लोकेशन एन्जॉय करते. तिच्या डोळ्यासमोर जरी नसलं तरी कानाने ऐकते ती सगळं. त्याच्यामुळे अर्जुन हे जग सोडून जाईल ह्या गोष्टीची तिला पूर्ण खात्री आहे. आपली सायली मात्र का कुणास ठाऊक तिला भीती वाटते म्हणून देवाची आरती करते, कुंकू लावायला हातात घेते आणि त्याच वेळेला वाटी खाली सांडते. आणि तितक्यात बायको अशी हाक तिच्या कानापर्यंत पोहोचावी की काय, तशी पोहोचली देखील, कारण अर्जुन बायको हा शब्द म्हणतो आणि खाली कोसळतो. आता तो हे जग सोडून जातो की राहतो हे पुढील भागातच आपल्याला कळणार. फारच फिल्मी स्टाईलने आजचा जो एपिसोड आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पुढील भागामध्ये पाहूया आता नवीन काय ट्विस्ट येतो आहे. अंदाज तर काही येत नाही आहे, पण तरीही हिरो आणि हिरोईन महत्त्वाची, ते मरणं योग्य नाही, त्याच्यामुळे ते जिवंत ठेवतीलच. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.